आदरणीय कर्नल रंधाळे साहेबजी, या ठिकाणी त्यांचे सर्व सहकारी, गावातील सर्व आजी माजी सैनिक आणि या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सैनिक, पै पाहुणे, ग्रामस्थ बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आज खऱ्या अर्थाने आपल्या गावामध्ये जो ऐतिहासिक क्षण या ठिकाणी निर्माण केलेला आहे, हा ऐतिहासिक क्षण निर्माण करून देण्याची संधी निश्चितपणाने आपल्याला चंद्रकांत उर्फ भाऊसाहेब शिंदे यांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहे। हे गाव सतत त्यांचं ऋणी राहील, कारण देशसेवेची प्रेरणा घेण्यासाठी जे स्मृतिचिन्ह या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे, हे या गावातील चांगले नागरिक घडवण्यासाठी, त्याचबरोबर या ठिकाणी देशासाठी सैनिक निर्माण करण्यासाठी निश्चितपणानं हे स्मृतिचिन्ह काम करेल, यात कुठल्याही प्रकारची शंका संदेह नाही। याचबरोबर गेली महिना 2 महिने आपण या ठिकाणी या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी ज्यांनी या ठिकाणी आपला सहभाग नोंदवलेला आहे त्यांचं या ठिकाणी ऋण व्यक्त करावे। आपण या ठिकाणी सैनिकांनी जे संघटन करून गावाला एक वेगळं पातळीवर नेण्यासाठी जे प्रयत्न सुरू केलेला आहे तो निश्चितपणाने या ठिकाणी वाखाणण्याजोगा आहे। आणि या शिवछत्रपती सैनिक कल्याण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी UPSC, MPSC, IIT ह्या प्रशिक्षणासाठी जाण्यासाठी, आर्मी सर्व्हिसमध्ये जाण्यासाठी, सैनिक स्कूल, पब्लिक स्कूलमध्ये जाण्यासाठी जे काही ज्ञान आवश्यक आहे ते देण्याचा प्रयत्न निश्चितपणाने या सैनिक कल्याण संस्थेतर्फे केला जाणार आहे। मी ग्रामस्थांना या ठिकाणी विनंती करतो की हे संघटन होत असताना ग्रामस्थांनी सुद्धा त्यामध्ये सहभाग घेऊन आपल्या गावातील जी तरुण पिढी आहे, आपल्या गावातील जो विद्यार्थी वर्ग आहे, तो एक चांगला क्वालिफाईड कशा प्रकारचे निर्माण होईल यासाठी आपल्याला सगळ्यांना हातात हात घालून भविष्य काळामध्ये या ठिकाणी काम करायचं आहे। आणि म्हणून हे स्मृतिचिन्ह जे आहे ते निश्चितपणाने आपल्याला प्रेरणा देईल। तुम्हाला मी सांगतो, अटलजी नेहमी या ठिकाणी म्हणायचे, तुम्हाला सांगतो, कदाचित मी त्या बोलत असताना भावना विरोध सुद्धा होऊ शकतो। अटलजी नेहमी म्हणायचे कि वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है। ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है। यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ की नदी नदी गंगा है, यहाँ का कंकड़ कंकड़ शंकर है। हम जिएंगे तो इस भारत के लिए और मरेंगे तो इस भारत के लिए, और मरने के बाद बहती हुई गंगा में अगर हमारे अस्थि को कोई कान कर सुनेगा तो एक ही आवाज आएगी, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। आणि असे तरुण आणि युवक घडवण्यासाठी आपल्याला संघटितपणाने काम करायचं आहे। आज या ठिकाणी सर्वजण आपण पाहुणे आलात आणि आम्हाला उपकृत केलं। मी सर्वांच्या वतीनं, ग्रामस्थांच्या वतीनं, सैनिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत। PI म्हणून काम करतोय, एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये सगळ्यांनी स्वागत करायचंय संतोष खडकर साहेब। आणि ज्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, आर्मी मध्ये जाऊन या तोफा घेऊन आलेत आणि म्हणून शहाजी थोरात प्रवीणांच्या गजरामध्ये स्वागत करूया। अतिशय सुंदर कार्यक्रम आमचे करतात शिवछत्रपती सैनिक कल्याण संस्था, सगळ्यांचं सहर्ष स्वागत, सगळ्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। आणि यानंतर मार्गदर्शन करतील माझ्या 80व्या भारताच्या स्वातंत्र्यानिमित्त पानोली गावात साजरा होत असलेला आजचा हा अत्यंत अभिमानाचा कार्यक्रम, आणि या कार्यक्रमास उपस्थित असलेले आदरणीय व्यासपीठावरील माझे सर्व आजी माजी सैनिक, तसेच त्यांचे सर्वात महत्त्वाचे पाठीचा कणा असलेले आईवडील आणि त्यांचे धर्मपत्नी, तसेच गावातील सर्व ग्रामस्थ आणि
जमलेले विद्यार्थी मित्र, सर्व भाई आणि बंधू भगिनींनो, आजचा हा कार्यक्रम खरोखर आम्हाला अभिमान वाटावा, सर्व पानोली गावकऱ्यांना अभिमान वाटावा आणि भावी पिढीसाठी एक प्रेरणादायी असे हे या गावाला भारत सरकार आणि फौजकडून मिळालेले युद्धात वापरलेले स्मृतिचिन्ह वॉर ट्रॉफी खरोखर या गावातील आतापर्यंत देशसेवा करत असलेले आजी माजी सैनिक आणि त्यांचे नातेवाईक यांच्या योगाचं हे प्रतीक आहे, बलिदानाचं प्रतीक आहे आणि त्यांनी दिलेल्या योगदानामुळे खरोखर या गावाला ही स्मृतिचिन्ह मिळू शकले. आणि म्हणूनच आतापर्यंत सर्वांनी सांगितलं की या गावाची ही परंपरा आपल्याला अखंड पुढे चालू ठेवायची आहे. मी नेहमी सांगतो, फौजमध्ये नोकरी कठीण आहे, खडतर आहे आणि या पारनेर तालुक्यातून ज्या प्रमाणात फौजमध्ये मोठ्या प्रमाणात भरती होतात आणि नोकरी करतात, खरोखर त्यांचा करावा तितका सन्मान आणि अभिमान वाटण्यासारखं त्यांचं कार्य आहे. फौजमध्ये नोकरी करत असताना खरोखर या कठीण परिस्थितीत मी भारताच्या नौदलामध्ये 15 वर्ष नोकरी केली. त्या क्षणांचा आजही आम्ही विचार केला तरी अंगावर काटे उभे राहतात. आणि आत्ताच आमच्या जवान सैनिकांनी सांगितलं की मरेपर्यंत जवान हा जवानच असतो आणि त्याच्या संपूर्ण शरीरामध्ये रक्तामध्ये भारत माता ही एक आईसारखी जोपासलेली असते, त्याच्यावर ते संस्कार झाले असतात. म्हणूनच जवान नेहमीच इमानदारीनं आणि चांगल्या भावनेनं कार्य करत असतात. आपण सैन्य दलातून रिटायर झाल्यानंतर देखील देशाची आणि समाजाची सेवा करत आहात आणि खरोखर माजी सैनिकांसाठी आपण अत्यंत मोलाचं काम करत आहात. आपल्या सर्वांचं मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने खूप खूप आभार मानतो, अभिनंदन करतो. आणि आज या ठिकाणी आपण जे सर्व आजी माजी सैनिकांचे, त्यांच्या नातेवाईकांचे सत्कार ठेवले, खरोखर ही गोष्ट अत्यंत आवश्यक आहे. आपण सैनिकांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सन्मान दिला तरच भावी पिढीतून सैनिक पुन्हा तयार होणार आहेत आणि भावी पिढीलाही काहीतरी सैन्यात जाण्याची इच्छा निर्माण होणार आहे. नाहीतर आज आपण पाहत आहोत अत्यंत कमी कष्टात आणि कमी वेळेत श्रीमंत होण्याचा मार्ग भावी पिढी निवडत आहे आणि त्यामुळे ते क्षणिक सुखाच्या मागे जात आहेत आणि त्यांना करिअरची जाणीव न होण्याच्या आधीच ते कुठेतरी चुकीचं काम करतायत. मी पोलीस या नात्यानं आपल्या सर्व पालकांना सांगू इच्छितो की आपल्या मुलांना देशाची आणि समाजाची सेवा करण्यासाठी संस्कार द्यावेत. तसेच त्यांच्यातून भविष्यात चांगले कार्य कसे घडेल यासाठी त्यांना घडवावे. त्यांना कोणत्याही व्यसनापासून आणि चुकीच्या मार्गापासून त्यांना सावध करावे आणि त्यांना चांगले मार्गदर्शन करावे. त्यांच्या हातून कोणतेही गुन्हेगारी प्रवृत्तीचे कार्य होणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच मी पुन्हा वारंवार सांगतो की सोशल मीडिया आणि मोबाईलचा
गैरवापर टाळावा. मुलांना त्यांचं भविष्य करिअर करण्यासाठी त्यांनी कष्ट करणं खूप महत्त्वाचं आहे, चांगला अभ्यास करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आज मी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं सर्व बांधवलीकरांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. इथे जमलेल्या सर्व आजी माजी सैनिकांना आणि माझ्या सर्व बांधवांना मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो चेक दशमोलिक या ठिकाणी करतोय. मुलांचे चुलते या ठिकाणी ती मदत स्वीकारतात. एकदा टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करूया. पानोली गाव प्रत्येक चक्र सेना मेडल आणि खरं तर भारताचं खरं तर त्यांनी आपल्या आयुष्याची 24 वर्ष देशाला दिली आणि 6 आतंकवाद्यांना मात्र ठार केले. मोठा आहे, टाळ्या झाल्या पाहिजे मंडळी. खूप मोठं कार्य आहे, आपण बोलू शकतो, करणं खूप अवघड आहे. टाळ्या. सर्वांना प्रथम स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी लहानाचा मोठा इथेच झालो. हे माझ्या मामाचं गाव आहे आणि आज मला इथे तुमच्या समोर बोलण्याचं संधी भेटली, याच्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद करू इच्छितो. आणि इथं जे मान्यवर उपस्थित आहेत त्यांना पण माझ्याकडून स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मला रुजू झालेले कमी कमी 6-7 वर्ष झाले आणि सर्व्हिस करताना मला ज्या अडथळे निर्माण झाले त्याच्याबद्दल मी थोडक्यात माहिती देईन आणि मी सांगेल की इथं बसलेले जेवढे पण विद्यार्थी मुलं आहेत यांनी पण पुढे जाऊन भारतीय सेवेमध्ये कशा पद्धतीने वाटा द्यावा याच्यावरती मी 2 मिनिटाचं सांगेल आणि माझं संभाषण मी संपवेल. मुलांनो आणि पालकांनी, मुलांना आजच्या घडीला अभ्यास करताना जी सगळ्यात मोठी समस्या येते ती अशी आहे की एक काळ होता ज्यावेळेला फक्त पुस्तकं होती आणि आजच्या काळामध्ये पुस्तकं प्लस तुमच्याकडे मोबाईल आहे. तर टेक्नॉलॉजी प्लस पुस्तकं दोघांचा अभ्यास करायचा आहे. तर तुम्ही अभ्यास करताना पुस्तकाला जास्त प्राधान्य द्या, हे पहिलं मला सगळ्या पालकांना सांगायचंय. मुलांनी मोबाईलला वापरू नये, हे माझं एक वैयक्तिक मत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलेलं आहे, टेक्नॉलॉजी आलेली आहे, पण आजही ज्या वेळेला पेपर बनतो, कोणत्याही स्पर्धा परीक्षेला एखाद्या मुलाची निवड करायची असते त्यावेळेला पुस्तकांचा रेफरन्स घेतला जातो. त्याच्यामुळे मला सगळ्या पालकांना हे सांगायचं आहे, जे मुलं आज लहान आहेत, 10वीला जातील, 11वी 12वी NDA करतील, मला सगळ्या पालकांना हे सांगायचं आहे की जे बेसिक पुस्तकं आहेत, NCERT आहे, न्यूजपेपर आहे, या 2 गोष्टी तुमच्या जीवनामध्ये आचरणात आणा आणि त्याचा अभ्यास चांगला करा. आणि आजच्या घडीला भारतामध्ये तुम्हाला कोणत्याही लेवलची नोकरी भेटो, सरकारी नोकरी, ग्रुप C, ग्रुप D, ग्रुप B, ग्रुप A, गट क ड अ ब, कोणतीही नोकरी असो, मला हे सांगायची केंद्रातली नोकरी कोणतीही भेटली तर हातात घ्या, सोडायची नाही. त्याच्यामुळे जे पण पालक आहेत, जे स्वप्न बघत असतील की माझ्या मुलांनी गट अ अधिकारी व्हावं, हे होणं एका रात्री शक्य नसतं आणि हे एका दिवसात होत नाही. त्याला कमीत कमी 3 वर्ष 4 वर्षाचा तुम्हाला नियमित कष्ट लागतं, प्रयत्न लागतात आणि कठोर तेवढे प्रयत्नही लागतात. तेव्हा जाऊन तुम्ही यशस्वी होऊ शकतात. आणि ज्यांची एवढी क्षमता नाही त्या मुलांनी फक्त गट क ड चे परीक्षा सोपे असतात, ते तुम्ही 6-7 महिन्यात क्लिअर करू शकतात. त्याचा अभ्यास करावा आणि त्याच्यामध्ये यश आणावं. आणि ह्या गावातून माझी अशीच इच्छा आहे की येत्या काळामध्ये भविष्यात ह्या भारतीय सेवेमध्ये भरपूर मुलांचा वाटा असावा अशी माझी इच्छा आहे. आणि ह्या शब्दांवरती मी आज 15 ऑगस्ट रोजी सगळ्या मुलांना एवढं सांगून माझे 2 शब्द थांबवतो की मुलांना चांगला अभ्यास करा, पालकांना सहाय्य करा, शिक्षणाचं महत्त्व खूप आहे. जे पालक आज मुलांना शिकवतील त्यांचीच मुलं उद्या भविष्यात घडतील.
येणारा काळ इथून पुढचा 50 वर्ष खूप अवघड जाणार आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नावाखाली आज सगळीकडे बोंबाबोंब चाललेली आहे, पण सत्य हे आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सला पण माणसाचीच गरज आहे. त्याच्यामुळे माणूस त्या लेवलचा तयार झाला पाहिजे जो आर्टिफिशियल इंटेलिजन्सला चालवू शकतो. त्याच्यासाठी आपल्या मुलांना त्या लेवलची तयारी करा आणि सगळे मुलं यशस्वी होईल एवढीच माझी इच्छा. आणि मी हे बोलून आपला शब्द संपवतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. त्यावेळेस मात्र मुलगा आणि मुलगी होण्यासाठी विचारतात. सगळे म्हणतात की मुलगाच झाला पाहिजे, पण खूप अभिमान वाटत असेल विद्या पाहिजे. आणि म्हणून खरं तर हा माणूस मात्र सत्काराचा मात्र या ठिकाणी हक्कदार आहे. आणि म्हणून पानोली गावच्या वतीनं हात वर करून जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. मी विनंती करतो राष्ट्रपती पुरस्कारानं ज्यांना सन्मानित केलंय आजच्या कार्यक्रमाचे मानबिंदू आदरणीय सन्मान्य कर्नल सज्जनजी रंधाळे साहेब, त्याचबरोबर आदरणीय त्यांच्या समेत दीपक राजे शिर्के साहेब आणि सगळ्यांनी देखील आपण जागेवरती उभं राहावं. टाळ्यांचा गजर चालू राहिला पाहिजे. चंद्रकांत शिंदे साहेबांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी होतो. मात्र या ठिकाणी गेलेला असला तरी देशाप्रती असणारं त्यांचं प्रेम अतिमात्र सुंदर आहे. मैं सागर से भी गहरा हूँ, तुम कब तक कंकड़ फेंकोगे, मैं चुन चुन कर आगे बढ़ूंगा, तुम मुझे कब तक रोकोगे. करारी धाडशी आणि मनामध्ये देशाचं प्रेम, मनगटात ताकद, डोळ्यात आग आणि काळजानं वाहक. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सन्मान्य सुभेदार शिंदे साहेब याचा सन्मान होत आहे. यानंतर सन्माननीय मंच आणि उपस्थित सर्व वीर सैनिक आणि सर्व परिवार, आज या ऐतिहासिक क्षणी खरं तर 1965 साली युद्धामध्ये ज्या तोफांचा वापर झाला त्या प्रत्यक्ष तोफा आपल्या समोर आहेत. च्या युद्धामध्ये भारताला ज्यावेळेस पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं त्यावेळेस आपण जिंकलोच, परंतु आपल्या आर्थिक स्थिती आणि भारताची परिस्थिती खूप बिकट झाली होती. भारतीय सैन्याचं मनोबल सुद्धा थोडं खचल्यासारखं झालं होतं आणि आपल्याकडे अन्न करण्याचा पुरवठा सुद्धा कमी पडत होता. अशा ठिकाणी अशा वेळी लाल बहादूर शास्त्रीने जय जवान आणि जय किसानचा नारा बुलंद केला आणि भारतीय सेना आणि भारतीय किसान या दोघांना बुलंद करून पुढे आणण्याचा प्रयत्न केला. आणि याच दोन्ही घटकांनी भारत पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न केला. आणि आज तागायत आपण अमृत महोत्सव साजरा करून भारताचा तिरंगा झेंडा अभिमानाने स्वागताने फडकत आहे. त्याच तोफा 1965 पासून हजारो युद्धवीरांचा हात ज्या तोफांना लागलाय त्या तोफा आपल्या समोर आहे. नुसतं तोफेकडे पाहिलं तरी अंगावर शहारे यावेत असा क्षण आहे. ज्या तोफाकडे नुसतं पाहिलं तरी नैराश्य संपून जाईल असा क्षण आहे. म्हणून हा नुसता क्षण नाही तर आपल्यासाठी एक गौरव आहे. महाराष्ट्र आणि देशासाठी हा गौरव नक्कीच आपण एक स्मरणात ठेवावा असा क्षण. ज्या तोफांना हजारो युद्धवीर शहीद झालेल्या सैनिकांचा हात लागलेला आहे, तो सैनिकांचा स्पर्श आपल्याला जाणवतोय. ज्या सीमेवर प्रत्यक्ष विठोबाप्रमाणे आपली रक्षा करणारा हा विठोबा आपला प्रत्यक्ष विराजमान आपल्याला पानळ गावात आहे. म्हणून मला असं वाटतं आज पांडुरंगाचा विठोबा प्रत्यक्षात विराजमान आपल्या पानळ गावात आहे. जो रक्षण करतो तोच विठोबा आहे आणि याच विठोबाचं आपल्याला रक्षण पूर्ण करायचं आहे. कारण नुसत्या तोफा आणून जमणार नाही की त्याचं रक्षण संरक्षण आणि त्याचं देखभाल करण्याची जबाबदारी पण आपलीच आहे. म्हणून येणाऱ्या पुढील काळामध्येच आपल्याला पानलगावमध्ये भव्य दिव्य असं सैनिक स्मारक सैनिक भवन निर्माण करण्याची आपल्याला गरज आहे. मी आपल्या गावाला आवाहन करीन की कमीत कमी 15-20 गुंठे आपल्या सैनिक भवनासाठी रिझर्व करा. हा सर्व महाराष्ट्रातील सैनिक इथं भव्य दिव्य एक मोठं स्मारक आणि सैनिक भवन निर्माण करेल. ज्या सैनिक भवनामध्ये पुढील पानोली गावामधील नवी अल्फा झेनजी आणि झेन अल्फा हे पुढील अधिकारी आणि देश सांभाळण्यासाठी सज्ज राहील. म्हणून या गावातील सर्व
मान्यवरांना मी सैनिकांच्या वतीने विनंती करीन, लवकरात लवकर असा एक निर्णय घ्या की इथे एक मोठं सैनिक भवन निर्माण होईल आणि जेवढं होईल तेवढं आम्ही महाराष्ट्रातील तमाम सैनिकांच्या वतीने इथं असं सैनिक भवन बनवू की प्रत्येक घरात एक अधिकारी निर्माण होईल. मी माझ्या साई डिफेन्स अँड पोलीस करिअर अकॅडमीच्या माध्यमातून जाहीर आवाहन करतो की या सैनिक भवनामध्ये एक टेक्निकल सपोर्ट म्हणून सगळ्या गोष्टी, एवढं आमचे मार्गदर्शक कर्नल रंधाळे साहेब सुद्धा एनडी आणि विविध क्षेत्रामध्ये एक आदर्श एक घालून दिलेला आहे. भारतात सगळ्यात जास्त रिझल्ट देण्याचा रिझल्ट त्यांच्या माध्यमातून आमच्या माध्यमातून होत आहे. म्हणून तो आदर्श पेडगाव पानोली गावामध्ये सुद्धा झाला पाहिजे. म्हणून पानोली गावामध्ये आजचा जो विद्यार्थी आहे उद्याचा अधिकारी झाला पाहिजे. कसा झाला पाहिजे हे आदर्श घडवून आपले सैनिक देते. म्हणून येणाऱ्या काळामध्ये मी आपणास एक विनंती अजून मी करतो की मी माझ्या साई डिफेन्स पोलीस करिअरच्या माध्यमातून पानोली गावामधले गरजू एक विद्यार्थी जो की 10वी पास आहे, जोपर्यंत तो अधिकारी होत नाही तोपर्यंत मी दत्तक घेण्यासाठी या गावामध्ये एक जाहीर आवाहन करतो. आणि गावामधील आपल्या सैनिकांच्या वतीने मी विनंती करतो की तो एक गरजू विद्यार्थी 10वी पास होणारा त्यांनी मला प्रत्येक वर्षी एक द्यावा. तो मी घडवून तुमच्या समोर एक अधिकारी म्हणून उभा करण्याचा प्रयत्न करेन. आज ज्या पद्धतीने सैनिकांचा सन्मान सोहळा होतोय, सैनिकांच्या माध्यमातून एक काम होतंय, शासनाच्या माध्यमातून. आता नुकतंच आपल्याला कोरोना सारखं आपत्ती आली, आता ऑपरेशन सिंदूर झालं, त्या प्रत्येक वेळेमध्ये सैनिकांनी एक जबरदस्त खंबीर नेतृत्व म्हणून शासनाला सांगितलं आम्ही रिटायर नाही, आम्ही आता सुद्धा बॉर्डरवर जाऊन लढायला तयार आणि सुरक्षा देण्यासाठी तयार आहोत. आम्हाला कुठलंच मानधन नकोय, कुठलाच पैसा नकोय, परंतु आम्हाला सन्मान हवाय आणि तो सन्मान आपल्या माध्यमातून मिळावा अशीच अपेक्षा आहे. आणि मी इथून पण सगळ्यांना सांगतो की आपण सैनिक भवनाच्या माध्यमातून देशातला एक प्रत्येक नागरिक प्रत्येक गावामध्ये असे सैनिक भवन असे स्मृतिचिन्ह व्हावे. हे फक्त तोफगाडा नाहीये, हे लोखंडाची वस्तू नाहीये, ते एक प्रेरणास्थान आहे. प्रत्येक मुलाला त्याच्याकडून बघून आपल्याकडं एक नवीन प्रेरणा निर्माण होईल आणि एक पुढचा भावी पिढी किंवा भवितव्याचा एक देश सांभाळणारा सैनिक आणि अधिकारी होईल असे मी तुम्हाला 100% खात्री देतो. आणि यापुढे आम्हाला कुठलाही आवाज द्या, महाराष्ट्रातील तमाम सैनिक आम्ही तुमच्यावर उभा राहू आणि पानोली गावाचा नकाशामध्ये भारताच्या नकाशामध्ये त्याचा उज्ज्वल करण्यासाठी प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र. आता फक्त शेवटचं भाषण बाकी आहे, अध्यक्षीय भाषण. म्हणजे आदरणीय आमचे रमेशजी रंधाळे सचिनजी रंधाळे साहेबांचं भाषण बाकी आहे. दीपकजी शिर्के साहेबांनी अतिशय आक्रमक आणि सत्य परिस्थिती या ठिकाणी सांगितली. साहेबांसाठी एकदा टाळ्यांच्या गजरात सगळ्यांनी मात्र सहर्ष स्वागत करायचं. मंडळी, खरं तर घड्याळाचा काटा थांबेल पण गेली 24 वर्ष ज्यांची मात्र देशाची सेवा थांबली नाही. मला सांगायला मात्र अभिमान वाटतो की जम्मू काश्मीरमध्ये ज्यावेळेस मात्र लढाई झाली त्या लढाईमध्ये अगदी आमच्या खरं तर सचिन रंधाळे साहेबांनी कर्नल साहेबांनी समोरचे 6 आतंकवादी ठार केले, पण ते ठार करत असताना स्वतः मात्र जखमी झाले. हा वाघ मात्र जखमी झाल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मिलिटरीमध्ये जर माणूस एखादा जखमी झाला तर त्याला तिथं ठेवत नाही, घरी पाठवतात, कारण ते म्हणतात की कामाचा माणूस राहिला नाही. पण माणसाच्या रक्तामध्ये जर इमानदारी असेल, रक्तामध्ये जर खऱ्या अर्थानं देशभक्ती असेल तर खऱ्या अर्थानं आमचे सचिन रंधाळे साहेबांनी घरी आल्यानंतर डॉक्टर APJ अब्दुल कलाम राष्ट्रपती साहेब आणि लष्कराला विनंती केली की मला पुन्हा तुम्ही देश सीमेवरती घ्या, मला पुन्हा लढायचं आहे. आणि त्यांची विनंती स्वीकारली, त्याची इमानदारी त्यांचं काम पाहून मात्र त्यांना पुन्हा बोलवलं आणि पुन्हा बोलल्यानंतर त्यांनी पुन्हा 2 आतंकवादी ठार केले. इतकं मोठं काम त्यांनी मात्र आयुष्यामध्ये केलेलं आहे. आणि म्हणून मला म्हणावंसं वाटतं, आधाराने कसे बसे मला जगावायचे नाही, जगण्यासाठी माझ्या अंगात ऊर्जा चिकार बाकी आहे, अजून माझा आयुष्याशी करार बाकी आहे, मावळताना लखलखण्याची ऊर्जा बाकी आहे. एकदा टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करूया ज्यांचा राष्ट्रपतीच्या हस्ते सन्मान झाला. आदरणीय शौर्यचक्र सेना मेडल कर्नल सचिन रंधाळे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. एकदा हातवर करून जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत. आदरणीय कर्नल सचिन रंधाळे साहेब आपलं मनोगत व्यक्त करतील. जय हिंद. भूक लागली सगळ्यांना है ना? खरं सांगा, क्या बात कर रहा है, मला तर भूक लागली आहे.
मग आवाज येत नाही. जय हिंद, जय हिंद. आता थोडं कुठंतरी मला वाटायला लागलं की मी मिलिटरीच्या कॅन्टॉन्मेंटमध्ये आलेलो आहे. मिलिटरीमध्ये कुठल्याही लढाईला जाण्याच्या अगोदर आम्ही चेक करत असतो आमचा मनोबल आमच्या टीमचा. तेव्हा बघत होतो की मनोबल तुमचं कसं आहे. पण मला लक्षात आलं की तुमचं मनोबल फार सुंदर आणि फार छान आहे. मी तुम्ही लढू शकता, आणखीन एक लढाई पण लढू शकतो, हो का नाही. आता मी काय सांगणार नाही वीर गोष्टी नावल्या, ती फक्त मी माझे अनुभव सांगणार आहे तुम्हाला, ठीक आहे. सर्वप्रथम आपण हे स्वातंत्र्य दिवस मनवतोय हे सगळ्यांना माहीत आहे आणि सगळ्यांना अभिनंदन तुम्हाला दिलेलं आहे. पण ह्या स्वातंत्र्य दिवसाच्या मागे किती त्याग, बलिदान आणि शौर्य आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. त्यामध्ये कारगिल युद्धामध्ये माझा कोर्समेट, ठीक आहे, वेलकम स्ट्रेट वे टू. जेव्हा आपल्याला आता मारायचं असतं आतंकवाद्याला, कुठे मारायचं असतं सांगा तुम्हाला, कुठे मारायचं. आतंकवाद्याला जेव्हा तुमच्या समोर असला तर कुठे मारणार तुम्ही त्याला, कुठे मारणार, छातीत, पोटात, पायात, सगळं स्ट्रेट वे ऑन द हेड. डोक्यात मारलं की ऑन द स्पॉट है ना. तर आय विल जस्ट कम टू द मीट, म्हणजे जे महत्त्वाचं ते सांगतो तुम्हाला. कॅप्टन विजयन थापड हा माझा कोर्समेट होता 99च्या लढाईमध्ये. आणि त्यांना टायगर हिलच्या अगोदर एक टोलोलिंग म्हणून एक पहाडी आहे, टोलोलिंग पहाडी आहे, ते जिंकायचं होतं. आणि टू राजरीफचा होता तो. आम्ही IMA मध्ये एकत्र होतो, आमची ट्रेनिंगमध्ये आम्ही एकत्र होतो. जेव्हा ते त्याला टास्क मिळालं होतं त्याने त्याला आईला त्यांनी रात्री म्हणजे एक फोन केला. आम्हाला तिथं फोन नाही मिळाला, सॅटेलाईट फोन असायचा. आज तुमच्याकडे मोबाईल आहे, सगळं आहे. 2099ची गोष्ट सांगतो मी, 2099ची. त्यावेळेस काही फोनची वगैरे सुविधा नव्हती. सॅटेलाईट फोनवरून त्यांना आईला बोलायला लागला. जेव्हा रात्री त्याने आईला फोन केला, सांगितलं की मला आणखीन एक टास्क मिळाला आहे, मी हे रिच जिंकलोय आणि मला परत पुढचं टास्क मिळालं आहे. पुढची टास्क म्हणजे पुढचं आणखीन त्याला कामगिरी मिळालेली आहे. आईला त्यांनी हे सांगितलं आणि परत 15 दिवसानंतर त्याचा फोनच आला नाही त्याच्या आईला. पण ते फोनच्या अगोदर त्यांनी रात्री चढाई करण्याच्या अगोदर, टोलोलिंग या पहाडीवरती चढाई करण्याच्या अगोदर त्यांना आपल्या आई वडिलांनी पत्र लिहिलं होतं. ते पत्र फार फेमस आहे. ते पत्रात त्यांना आपल्या आईला लिहिलं होतं की जोपर्यंत माझं हे पत्र तुम्हाला पोहोचेल, मिळेल, तेव्हा मी आकाशामध्ये परीसोबत मी तिथं वर्ण तुम्हाला बघणार आहे, मी देवांसोबत राहणार आहे, तिथं तुम्हाला बघणार आहे खाली. दुसरं त्यांना वाक्य दिले त्याच्यामध्ये, सेंटेन्स की मुद्दा, तुम्ही इथून पहा की मी भारतीय सेना कुठं लढली, किती कठीण परिस्थितीमध्ये, किती मोठ्या पहाडीमध्ये, डोंगरामध्ये कसं लढली भारतीय सेना, तुम्ही जरूर येऊन पहा. त्याच्या वडिलांना म्हणतो, त्याचे वडील कर्नल होते. त्या पत्रामध्ये त्यांनी ते लिहिलेलं आहे. आणि तिसरा काय शब्द सांगतो, तिसरा वाक्य तो म्हणतो की मी परत अगर जन्म मिळेल माणसाच्या जन्मामध्ये येईन आणि परत मी भारतीय सेना जॉईन करेन. कॅप्टन विजयन थापड, वीरचक्र. आणि शेवटी लिहितो की काश्मीरमध्ये तो पोस्टेड असताना एका गावामध्ये एक गुंगी मुलगी होती, ती बोलत नव्हती. तर जेव्हा ते पेट्रोलिंग वगैरे करायचा तर त्या मुलीला त्यांनी थोडंसं अनुदान द्यायचं त्यानं प्रयत्न केला होता आणि अनुदान द्यायचा तो. मग त्या पत्रामध्ये तो लिहितोय की तो पीर बाबाला आणि त्या मुलीला तुम्ही अनुदान देत राहा, वडिलांना म्हणतोय तो. तर सांगायचं तुम्हाला एकच उद्देश आहे, सैनिकाचा धर्म आहे लढणं, क्षत्रिय धर्म है लड़के रणभूमी पे मरना या मारना. सबसे बडा आभूषण, सगळ्यात मोठा अलंकार आहे की रणभूमीवर तुम्हाला वीरगती यावी. कुठल्याही सैनिकाचं हेच सगळ्यात मोठं आभूषण आहे. क्षत्रिय का धर्म यही है और उसको वो मिला, त्याला ते मिळालं क्षत्रिय धर्म निभावताना. पण फौजी तर तयार असतो लढण्यासाठी, कधीही कधी कुठेही. सगळ्यात मोठा जो गोळी लागते त्याच्या छातीवरती जेव्हा तो लढत असतो, पण ते गोळी थेट 1000 किलोमीटर 10,000 किलोमीटर दूर जाऊन त्या आईच्या छातीमध्ये लागते. ते सगळ्यात मोठं आपल्याला दुःख असतं. सैनिक तर लढतो, वीरगती प्राप्त करतो, पण जी आई असते ती
माता असते तिच्या छातीमध्ये जे लागतो ते कधीच भरून येत नाही. पण त्या आईंना आणि त्या वीरपत्नींना सलाम. आज तुम्ही जे कार्यक्रम केलं त्यामध्ये तुम्ही सगळ्या मातांना, आईंना आणि सैनिकांना इथं बोलवलं, त्याचं अभिनंदन केलं, त्यांनी सत्कार केलं. फार फार छान, सुंदर, फार सुंदर कार्यक्रम तुम्ही ह्याच्याबद्दल केलं. मी सकाळी 5 वाजता उठलो आणि विचार केली काय काय लिहायचं, मी सगळं लिहून काढलं होतं. पण इथं आल्यानंतर मी भावून गेलो. तुमची हे डिसिप्लिन पाहून एकही व्यक्ती इथनं हल्ला नाही आहे. तुमचं ते ह्या कार्यक्रमाची निष्ठा पाहून मुलांमध्ये फार ऊर्जा आहे, तरी पण ते एका जागी बसून आहेत. तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तुम्ही सकाळपासून इथे बसलाय आणि सकाळपासून जे तुम्ही कार्यक्रम करताय ह्याबद्दल तुमचं स्टॅमिना आणि तुमची जी ऊर्जा आहे तुम्हाला सलाम आहे. गावकरी मंडळी, माता भगिनं आणि हे चिमुकलेसे यंग सोल्जर्स, फ्युचर सोल्जर्स आणि आमचे सैनिक सगळ्यांना मिळून हे कार्यक्रम फार छान प्रकारे तयार केलेला आहे. कोणीतरी म्हणत होतं की माझी सैनिक आजी माझी. मी आजी माझी नसतो, सैनिक सैनिकच असतो. वंस ए सोल्जर ऑलवेज ए सोल्जर. एक बार सैनिक बनता है वो जिंदगी भर सैनिक ही रहता है, वो चेंज नहीं हो सकता. उसकी वर्दी चेंज हो जाती है पर अंदर का जो उसके अंदर जो बारूद है ना, बारूद वैसी रहती है, कभी फट सकती है. तर तो सैनिक कधी चेंज होत नाही. म्हणून मी फक्त तुम्हाला माझे सैनिक मित्रच म्हणतो. आजी सैनिक माझी सैनिक नाहीच आहे. तुम्ही सगळे सैनिक राहणार, शेवटपर्यंत राहणार. आणि मी पण त्याच उद्देशानं आलो आणि माझा छोटासा एक इन्स्टिट्यूट स्टार्ट केलं ज्यामध्ये मी मुलांना तयार करतोय अधिकारी बनण्यासाठी. जसं शिर्के साहेबांनी सांगितलं तसं मी ऑफिसर घडवण्याचा प्रयत्न करतोय. माझ्या मागच्या 3 वर्षामध्ये 30 अधिकारी बनले. सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक शेतकऱ्याचा मुलगा सातारा सैनिक माझ्याकडे आला, ऑल इंडियामध्ये फर्स्ट येतो, भारतामध्ये फर्स्ट आलेला. ते मला फार अभिमान वाटतो. तो शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी पण गावातनंच आलेलो आहे. मी गावातनं निघून APJ कलाम सरांपर्यंत पोहोचलो आहे. तुम्हाला हे सांगायचं कारण काय की तुम्ही पण गावातले आहेत. तुम्ही स्वतःला कमी समजू नका. तुमच्याकडे जे ऊर्जा आहे, तुमच्याकडे जे सहनशीलता आहे, तुमच्याकडे जे शौर्य आहे, सिटीमध्ये फार कमी मुलांमध्ये असतो. ते मी सातारा सैनिक स्कूल जॉईन केलं. सैनिक स्कूलमधनं मी NDA क्रॅक केलं. पहिल्या चान्समध्ये NDA. 16.5 वर्षामध्ये NDA. 16.5 वर्षानंतर NDAमधनं 21.5ला बाहेर अधिकारी बनलो. 22.5ला काश्मीरमध्ये. काश्मीरमध्ये का? कारण की हे काश्मीरचं जे युद्ध आहे, तुम्हाला जे आज आपण स्वातंत्र्य दिन मनवतोय, हे आपल्याला स्वातंत्र्यवीर सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद, भगत सिंग, राजगुरू हे भरपूर नावं तुम्हाला भेटतील. त्यांनी सगळ्यांनी त्याग दिलेला आहे. पण 47 नंतर ह्या देशाला जे स्वातंत्र्यापासून, बाहेरनं आक्रमणापासून वाचवतोय तो आहे सैनिक. 1947 मध्ये पाकिस्तानने अटॅक केलं, तर 47 मध्ये 47 मध्ये आपण त्याला हरवलं आणि थोडासा भाग POKचा त्यांच्याकडे राहिलेला आहे. 65 मध्ये परत 62 आणि 65 मध्ये परत आपल्याला अटॅक झाला. 62 मध्ये चायनाने आपल्याला अटॅक केला. 65 आणि तिथं मेजर शैतान सिंग भाटी 120 जवान घेऊन त्यांनी 3000 चायनीजला ठोकलं, त्यांना रोखलं. आणि आज आपल्याकडे अक्साई चीन त्याच्यामुळं आहे, मेजर शैतान सिंग भाटीमुळं, जे परमवीर चक्र विजेता आहेत. त्यानंतर 1971च्या लढाईमध्ये आपण पाकिस्तानचे 2 तुकडे केले आणि त्यामध्ये 93,000 सैनिक आपल्याला शरणागती पावली. भारताला 93,000 सैनिक शरण आले. कुठले? पाकिस्तानचे. हे भारतीय सेना, हे भारतीय सैनिक. आणि त्यामध्ये आपल्याला अल्बर्ट एक्का, परमवीर चक्र अल्बर्ट एक्का, त्यांनी बांगलादेशच्या सेक्टरमध्ये भरपूर कामगिरी केली. असं वेगवेगळे तुमच्याकडे उदाहरण आहेत जे भारतीय सेना तुम्हाला आज स्वतंत्र तुमच्यासाठी टिकून ठेवलेलं आहे. हे भारतीय सेना आहे. आणि त्यासोबत जे वीर माता मुलं आपले भारतीय सेनेने पाठवतात ते सुद्धा सपोर्ट करतायत आपल्याला.
मित्रांनो 99 कारगिल झाला, त्यानंतर कारगिल तर झाला पण आता ऑपरेशन सिंदूर झाला आहे. तर पाकिस्तान कायम आपल्याला अटॅक करत राहणार आहे. हे एक तरीका तुम्हाला माहीत आहे की तो समोरासमोरचं युद्ध आहे. पण आपल्या सगळ्यात मोठा देशाला जो धोका आहे तो आहे इंटरनल सिक्युरिटीचा. बाहेरून जो दुश्मन येतो त्याला भारतीय सेना, भारतीय एअरफोर्स आणि नेव्ही देणार आहे. पण आतला धोका सगळ्यात मोठा आहे. हे चाणक्याने सांगितलेलं आहे. ग्रहयुद्ध सगळ्यात मोठा धोका आहे. आपल्या देशामध्ये प्रॉक्सी वॉर जे छेडलेलं आहे पाकिस्ताननं, टेररिझम जो करतोय, कुठं काश्मीरमध्ये आतंकवादी पाठवतोय. आता तुम्ही काल परवा ऐकलं असेल 2 जवान शहीद झाले. त्याच्या अगोदर ऑपरेशन सिंदूरच्या अगोदर पहलगाममध्ये त्यांनी लोकांना मारलं होतं आतंकवाद्याने. हे आतंकवाद इंटरनल सिक्युरिटीचा हिस्सा आहे. नक्षलवाद, काउंटरफेट करन्सी म्हणजे नकली नोटा भारतामध्ये, ड्रग्स पाठवतात. हे पाकिस्तानचं एम आहे की भारताला आतनं खुर्दायचं आहे, आतनं कट करायचं आहे. 1000 कट्स. त्यामध्ये ऑपरेशन टोपॅचच्या ह्याच्यामध्ये भारताला इंटरनली ब्लीड केला. समोर लढू शकत नाही म्हणून त्याच्या आत घुसून त्याचे आतले स्टेट्स, आतले लोकांना कमजोर करा, त्याचं हे स्ट्रॅटेजी आहे. त्यामध्येच हे आतंकवाद एक हिस्सा आहे. त्याच्याच कामगिरीसाठी मी 22व्या वर्षी काश्मीर मला कार्यरत होतो. माझ्याकडे 120 असा स्क्वेअर किलोमीटरचा जागा होता. त्यामध्ये जंगल, गाव सगळे होते. त्यामध्ये मला कंपनी कमांडर म्हणून नियुक्त केलं होतं. जेव्हा कंपनी कमांडर नियुक्त केलं होतं 120 जवान माझ्यासोबत होते. आणि त्या एरियामध्ये आतंकवाद्यांना नेस्तनाबूत करणं हे माझं टास्क होतं. त्यावेळेस मला रात्री 11 वाजता एक खबर आली गावामध्ये, जसं असं गाव आहे, 11 वाजता एक खबर मिळाली मला की ह्या गावामध्ये 2 आतंकवादी आलेले आहेत आणि एकाच्या पायाला लागलेला आहे आणि ते शेवटच्या घरात बसलेले आहे मागच्या साईडला. त्या घरात आतंकवादी बसल्यामुळं आम्ही रात्री 11 वाजता टीम घेतली, 12 लोकांची क्विक रिॲक्शन टीम म्हणतात त्याला, छोटीशी टीम घेतली आणि इमिडिएटली मी त्या घरांकडे कूच केलो. मी गावाच्या आतनं गेलो नाही, गावाच्या बाहेरनं आणि साईडनं गेलो. कारण की गावाच्या आतनं गेलं तरी कुत्रे भुकतात, लोकांना संशय येतं आणि आतंकवादी अलर्ट होता. आतंकवाद्या मारत असलं तर तुम्हाला आतंकवाद्यापेक्षा फास्ट विचार करावा लागतो, तो काय करणार आहे. म्हणून तुम्ही त्याचा आधीच पूर्व विचार करूनच प्लॅनिंग केली पाहिजे. टीम घेऊन मी त्या शेवटच्या घराकडे पोहोचलो आणि पहिल्यांदा मी माझं कॉर्डन म्हणतात घेराबंदी मी जंगलाच्या साईडनं, शेती साईडनं केली, नंतर गावच्या साईडनं केली. जेव्हा मी त्या दरवाजावर नॉक केलं, आवाज दिलं, त्यातनं 3 ते 4 लेडीज, 2 ते 3 लहान मुलं आणि 1-2 व्यक्ती बाहेर आले. आणि त्यांना जेव्हा मी विचारलं की काय आत, तेव्हा ते घाबरलेले होते. त्यांची बॉडी लँग्वेज थोडं थरथरत होते. मला लक्षात आलं की आता गडबड आहे. आणि काळोख अंधार होता. त्यांनी लालटेन घेऊन येतात, लालटेन म्हणजे छोटासा कंदील घेऊन आले होते. ते काय आलं तुला, लालटेन घेऊन आले त्यांनी. आणि मला लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे, पण कन्फर्म करत नव्हतो मी की आज जायचं का नाही जायचं. त्यांना साईडला बसवलं. तसं आता घर होतं, घराच्या साईडला आसपास झाडं असतात. एका त्याला अडोसाला बसवलं आणि तिथला माझ्या टीममध्ये एक मुलगा होता, काश्मीरचा मुलगा होता, काश्मीरी मुस्लिम होता. मग त्याला म्हटलं तू त्यांच्यासोबत थांब. आणि आम्ही पूर्ण त्या घराला घेरलं होतं. आणि आता आज जायचं का नाही जायचं हे प्रश्न फार महत्त्वाचा होता. अंदर घुसना या नाही घुसना घर के अंदर. आत घुसलं तरी जो आत जाणार आहे तो आधी खाली पडणार आहे, कारण जो आत बसलाय तो ॲडव्हान्टेजमध्येच आहे. जो आत येईल त्याला तो मारणार. आतंकवादी ॲडव्हान्टेजमध्ये आहे, त्यांना फायदा आहे. जर आम्ही आत घुसलो तर तो आम्हाला मारू शकतो. म्हणून हा निर्णय होता की मी थांबेन. आणि मी गावाकडे असल्यामुळं तिथलं जळण घेतलं आणि आसपास त्या घराच्या जळण लावलं आणि आग लावली. जेव्हा आग लावली थोडंसं ते बिल्डिंग दिसायला लागली, छोटेसे ते घर दिसायला लागलं हलकं हलकं. आणि त्यासोबत मी जेव्हा हे करत होतो तिथनं मला माझा तो जवान ते थांबला होता त्या लेडीज आणि त्या परिवारासोबत, तिथनं तो आला. म्हणलं सर आत 2 आहेत, कन्फर्म आहेत. कसं काय म्हणलं ते जे आजी आहेत आणि ते आई आहेत ते आपसामध्ये बोलायला लागले. आपल्याला माहिती आहे ना लेडीजच्या पोटात काही राहत नाही है ना, म्हणून ते बोलायला लागलेत. म्हणलं काय बोलतात. म्हणलं की ते 2 आहेत आणि जर घराला जर काही इजा झाली तर आपलं घर जळणार आहे. म्हणलं गुड.
100% ते 200% कन्फर्म झालं की आज 2 आतंकवादी आहे. मग त्यांना आम्ही आवाज दिलं, त्यांना सांगितलं सरेंडर करा, ते करत नव्हते, काही आवाज येत नव्हता. आता काय करायचं युक्ती डोक्यात चाललं होतं की कसं करायचं, आज जायचं की नाही जायचं, कारण की देशाला मला दुश्मनला मारायचं आहे. मला लागेल ते गोष्ट वेगळी आहे, पण आधी मला अपने देश के लिए दुश्मन को मारना है, हे माझ्या डोक्यात एम आहे. म्हणून मी माझ्या टीमला सांगितलं की तुम्ही हवेत फायर करा. मागच्या साईडला जी टीम घेराबंदी केली होती तिने हवेत फायर केलं. जेव्हा हवेत फायर केलं तर आतनं पण फायर का जवाब फायर से आया. मग आतनं पण फायर आला आमच्यावरती. 100 200-300% कन्फर्म झालं की आतंकवादी आहे. म्हणून इकडनं फायर सुरू झाला. ह्या खिडकीतनं त्या खिडकीत, त्या खिडकीतनं त्या, असं तो शिफ्ट करत होता आतंकवादी. एका जागी तुम्हाला टार्गेट मिळत नाही, मुवमेंट असतो. जो हलणारा टार्गेट असतो त्याला मारणं फार अवघड आहे. धावता टार्गेट मागच्या साईडला पण तो फायर करतोय, समोर पण करतोय, मागचं पण करतोय, आम्हाला सगळ्याला एंगेज करतोय. आता मी फार विचार करतो की काय करायचं आता. बैठा है दुश्मन उधर, बैठा है दुश्मन हथियार लिए उधर, और हम बैठे अपना हथियार लिए इधर. खेलेंगे खून से होली कर वतन मुश्किल में है, देखना जोर कितना बाजू ये कातिल में है, सरफरोशी की तमन्ना हमारे दिल में है. असा विचार करत मी माझ्या टीमला सांगितलं रॉकेट लॉन्चर मारा. त्यांनी रॉकेट लॉन्चर माझ्या टीमनी मारलं आणि ते रॉकेट लॉन्चर थ्रून निघून गेला. कारण की त्यांना हाय एक्सप्लोजिव्ह अँटी टँक, म्हणजे जो टँकला फोडणारा तो मारला. आणि ते घरं लाकडाची होती, ते लाकडाच्या घरं इथून निघून ते बाहेर शेतामध्ये पडला बॉम्ब. आता नेक्स्ट काय करायचं, मी त्याला म्हणलं चेंज केलं ॲम्युनिशन. त्यामध्ये इन्सेंट्री म्हणजे आग लावणारा, ते टाक म्हणलं. ते मारलं. एका मिनिटात बिल्डिंगला आग लागली. आणि मी त्या झाडाखाली एम घेऊन बसलो होतो. मागच्या साईडला पण टीम बसली होती. ज्याचं आग लागली तिथनं समोरनं दणदणत फायर करत एक आतंकवादी माझ्या दिशेने धावला. आणि मी ज्या झाडाखाली बसलो होतो त्या झाडाला पूर्ण छन्नी झाली होती, पण माझं एम क्लिअर होतं. तो पळत आला होता, तिथंच एका डोळीमध्ये त्याला कंठस्थान घातला. पहिला आतंकवादी कसा मारला मी काय सांगितलं तुम्हाला, कारण की मला वाटतंय की तुमच्यातला एक कोणी असा माझ्यासारखे कुठतरी काही केलं पाहिजे. हे जी प्रेरणा तुमच्या समोर आहे, हे तोप आहे, हे तुम्हाला प्रेरणा देत राहणार आहे. मला प्रेरणा कुठं मिळायची, मला NDA मध्ये आणि सातारा सायन्स स्कूल सिनियरला पाहायचो. NDA मध्ये अरुण खेत्रेपालचा एक मोठा पोस्टर आहे. ते मी अरुण खेत्रेपाल जे परमवीर चक्र विजेता आहे ते पाहत राहायचो मी. त्याला ते कुठंतरी सबकॉन्शियस माइंडमध्ये आपले घुसतं. हे जे तुम्हाला तोप आहे तुमच्या डोक्यामध्ये कुठंतरी घुसले पाहिजे. आणि तुम्ही सर्वांनी देशासाठी काही ना काही कार्य केलं पाहिजे. जरुरी नाही सैनिक सर्वात सुंदर असतो. मी सैनिक का झालो माहिती आहे का, कारण की मला फार युनिफॉर्मचा फार वेळ होता, वर्दीचा फार वेळ होता. वर्दी घातलं की एकदम आदमी का जो रीड का हड्डी होतं ना सीधा जातं. तुमचं जे पाठचं कणा असतं कोणी सरळ होतं, बरोबर असं चालतं माणूस. कधी भेटलं का फौजी असं चालतं, नाही चालतं असंच, आणि मुशावर आहे की नाही, बरोबर. त्यामुळं दुसरी कारण माझं होतं, कारण की आमच्या खानदानीमध्ये सगळे आजोबा काका सगळे फौजी आहेत. माझे वडील, माझ्या वडिलांची इच्छा होती की फौजी बनायचे, तर माझ्या आईची इच्छा होती की तू फौजी बन पण कंद्यावर 2 स्टार लाव. 1000 तारों से अच्छा कंधे पे 2 स्टार बहुत अच्छे हैं बेटा, स्टार लगाना. तर ते मातामुळे मी ऑफिसर बनलेलो आहे. म्हणून सर्व मातांना भगिनींना फार फार नतमस्तक. जय हिंद, थँक्यू. क्या बोलू मैं, भारत माता की, भारत माता की. आईचं नाव घेतली थोडं इमोशनल होतं माणूस है ना. धन्यवाद साहेब. साहेबांसाठी एकदा टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या, सगळ्यांनी. आता एक सन्मान आपण असा घेतोय, इथं सन्मान करतोय. बघा कोणाचा वाढदिवस आहे आज, 15 ऑगस्ट आहे का, असेल तर आपल्याला सगळ्यांनी पुढे यायचंय. ज्यांचा वाढदिवस आहे, मोठा व्यक्ती असला तरी चालेल, महिला असल्या तरी चालतील, मुलं विद्यार्थी असलं तरी चालतील. 15 ऑगस्ट बाबांची तारीख खोटी आहे, 1 जून असते काय नेहमी मला माहिती आहे. कोण कोण आहे, चला वाढदिवस आपण या ठिकाणी सन्मान करतोय. हां, इथं पुढं सत्कार करायचं सगळ्यांचा ना. आणि त्याच्यानंतर जे मात्र 5 वर्ष मात्र विद्यमान ग्रामपंचायत सदस्य राहिले, 2 टर्म पानोली गावचे लोकप्रिय युवा तत्पर मात्र सरपंच राहिलेले आहेत. आमचे तर आदरणीय संदीप गाडेकर साहेब, म्हणजे 10 वर्षात दिसलाय फरक. आणि पानोली गावची खरं तर जनता म्हणजे की संदीप गाडेकर हे नेतृत्व पाहिजे परत, याचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. आदरणीय संदीपजी गाडेकर साहेब.
आणि सर्वात शेवटी आभार मात्र मानणार आहेत अगदी सुभेदार रमेशजी शिंदे साहेब. तत्पूर्वी वाढदिवस आहे लाडक्या कन्येचा. सगळ्यांनी 15 ऑगस्ट हा तिचा जन्मदिवस आहे. श्वेता राजेंद्र भगत याची मुलीचा आज वाढदिवस आहे. फार लकी असतात, पूर्ण देश साजरा करतो ते. हा, त्याच्यानंतर प्रेमाचं प्रतीक गुलाब पुष्प आणि तिरंगा असलेली खरतर पवित्र शाल. एकदा टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सन्मान होत आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते ज्यांचा सन्मान झालेला आहे सचिन रंधाळे कर्नल साहेबांच्या शुभ हस्ते. एकदा टाळ्या सगळ्यांनी वाजवायच्या आहेत. आज असा एकही कार्यक्रम शिल्लक राहिला नाही. सगळ्यांचा सणारी आमचे खरं तर संदीप गाडेकर साहेब लय भारी. एकदा टाळ्यांच्या गजरात सरपंचाचं स्वागत करूया. आणि यानंतर कार्यक्रमाचे आभार व्यक्त करतील आदरणीय रमेशजी शिंदे साहेब. धन्यवाद साहेब. आज खरं जर पाहिलं तर पानोली गावाचे नाव आज इतिहासामध्ये नोंद होणारा दिवस आहे. इथून मागेही झालेले नाही आणि इथून पुढेही होण्याची शक्यता कमीच वाटते. कारण जे ऐतिहासिक जे काम आहे, एक प्रेरणा देणारं काम, नवीन पिढी घडवणारं काम, सगळ्यात मेन मोठं काम म्हणलं तर देशभक्ती. त्याच्या पुढचं कोणतंही मोठं काम नाही. तुम्ही किती करोडपती बना, अरबपती बना किंवा कोणत्याही क्षेत्रात काही करा, जर तुमच्यामध्ये देशभक्ती नसेल तर आपण शून्य असं समजावे. आणि देशभक्ती असणारा माणूस पूर्ण गरीब जरी असला तरी तो खूप अमीर किंवा श्रीमंत असं आपण जाहीर करतो. कारण देशभक्ती जर नसेल तर तो माणूस कोणत्याही क्षेत्रात जाऊ काहीही करूया, त्याच्या मनामध्ये ती देशाची भावना, देशाचं प्रेम कधीही उत्पन्न होणार नाही. आणि देशभक्ती ज्यामध्ये आहे तो माणूस कधीही आपल्या देशाला, आपल्या देशाचं चांगलं घडवण्यासाठी हमेशा तत्पर राहतो. आजचा दिवस सर्व ग्रामस्थ, आपले प्रमुख अतिथी अण्णासाहेब हजारे साहेब, कर्नल सचिन रंधाळे साहेब, शौर्य चक्र सेना मेडल, PI खेडकर साहेब, राज्य प्रमुख शिर्के साहेब आणि त्यांची सर्व टीम, फागू बलाव साहेब, राणी लंके साहेब येऊन गेले, ते मॅडम, कोरडे साहेब, पठारे डॉक्टर, प्रसाद आवारी, सगळं शिक्षण आपल्या गावातच होऊन क्लास 1 ऑफिसर बनलेला आमचा नातू, तसेच सर्व गावकरी, ग्रामस्थ, महिला भगिनी, सर्व सैनिक आणि इथं जे पुढं बसलेले हे गावात आपल्या देशाचं भविष्य घडवणारे सर्वांनी आपला या एक मोठ्या कामाच्या गावाच्या एक मान उंचा करणारा, उठवणारा असा हा प्रोग्राम आपण इथं यशस्वीरित्या पार काढला. सर्व साहेब लोक आपला किमती समय देऊन, कारण आज 15 ऑगस्ट प्रत्येक जागेवर कोणला ना कोणला काही ना काही कार्यक्रम होते, तरी आपल्या विनंतीला मान देऊन सर्व इथे उपस्थित राहिला, त्याबद्दल सर्व साहेब लोकांचं, शिवछत्रपती सैनिक संस्था पानोली, सर्व ग्रामस्थ आणि सर्व गावकरी यांच्या वतीने मी सर्वांचं आभार व्यक्त करतो. इथून पुढे हे असे आपले कार्यक्रम होत राहतील, त्यासाठी असेच एकता दाखवावी सर्वांनी आणि आपल्या गावाचं नाव पुढं अजून घेऊन जावे ही अशी सर्वांना विनंती करतो. हे आपण जे स्मृतिचिन्ह इथं पाहतोय हे इथं दिसतंय फक्त बारीक, पण ते आपल्या गावामध्ये आलं कसं हे खूप मोठा प्रश्न आहे. माझी 30 वर्ष नोकरी मी वरच्या लेवलला केली, सगळ्या टॉप ऑर्डरला. मला माहिती कशी फाईल कशी अडकते आणि कशी क्लिअर होते. भाऊसाहेब, आमचे पुतणे भाऊसाहेब शिंदे साहेब, चंद्रकांत मारुती शिंदे यांनी 24 वर्ष देश सेवा केली. अपंग होऊन सुद्धा त्यानंतर त्यांनी 8 वर्ष देशाची सेवा बाजवली, आपलं नाव कमावलं, गावाचं नाव कमावलं. गावामध्ये कामामध्ये सुद्धा त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा म्हणलं तरी चालन, कारण BSNL टावर आपल्या सगळ्या माहिती सगळ्या गावकऱ्यांना
कसे हालचाल करून कुठून कुठं फोन फान करून फायली हालून आपल्या गावामध्ये आलेला आहे. इतर कामामध्ये पण त्यांचा बराच काही सहयोग आहे आणि आता इथून पुढेही होत राहणारे अशी आम्हाला अपेक्षा आहे. सर्व्हिसच्या दौरान त्यांच्या हातून बरेच चांगले कामं केले. सर्व्हिसच्या नंतर आता ते जिल्हा सत्र न्यायालय इथे नोडल अधिकारी आहेत. त्याचबरोबर जिल्हा सैनिक कार्यालय इथे एक वेलफेअर ऑर्गनायझर त्यांचं काम असं आहे की जेवढे माजी सैनिक वीरपत्नी सैनिक पत्नी किंवा ज्यांना म्हणजे जेवढे आपल्या जिल्ह्याचे तेवढं सगळ्यांचं त्यांचं वेलफेअर पाहणं, त्यांच्या काही अडचणी असतील किंवा काही त्यांचं आता रिटायर्ड झाल्यानंतर बरेचसे वरून भारत सरकारकडून ग्रँट येतात, अनुदान येतात, हे सर्व पाहणं चंद्रकांत साहेब करतात. आपल्या गावातल्या बऱ्याच लोकांना त्याचा फायदा पण झालेला आहे आणि इथून पुढं पण होणार आहे आणि होत आहे. आणि ती तोफा आणण्याचं मेन त्यांचं जे हालचाल झाली, त्यांनी फायल्या प्रत्येक जागेवर फाईल नुसती पोचली म्हणून काम होत नाही. तिथं फॉलोअप घेणं, साहेबांसंग बोलणं, इकडून तिकडून अण्णा हजारे साहेबांचं नाव घ्या, इकडे नाव घ्या, त्यांचे नाव पुन्हा महाराष्ट्र राज्याचे बरेच मोठमोठाले अधिकारी त्यांचा सहयोग घेऊन साहेबांनी ते आपल्या गावापर्यंत सँक्शन करून आणलेलं आहे आणि गावात पोच झाल्या. तोफा आणण्यासाठी आपले गावचे 3 सहकारी प्रवीण थोरात आणि त्यांचे सहकारी गेले जबलपूरला, स्वतः खर्च करून गेले, घेऊन आले. इथं 1 महिन्यापासून हे काम चालू होतं. पूर्ण गावाने आणि सैनिकांनी एवढं चांगलं काम केलं आणि याला गावातल्या जे पुढारी आहेत, सोशल वर्कर आहेत, त्या सर्व साहेबांनी एवढं मोलाचं सहकार्य केलंय की आजपर्यंत असं मोलाचं सहकार्य मी पाहिलं नव्हतं. वाकारे साहेब असतील, डॉक्टर थोरात साहेब असतील, बाकी इतर सगळे सरपंचाचा तर सर्वात मोठं सहयोग आहे. कारण स्टार्टिंगपासून जी आम्ही मागणी केली किंवा जे बोललो, एकही शब्द सरपंच संदीप साहेबांनी आपल्याला नाही म्हणले किंवा नाही होणार किंवा नका करू असा एकही शब्द त्यांनी काढला नाही. सरपंच साहेबांचं, सर्व ग्रामस्थांचं, सर्व सैनिकांच्या वतीने, सैनिक परिवारांच्या वतीने मी सहर्ष स्वागत धन्यवाद देतो. इथून पुढेही आपल्याला बरेचसे कामे आता करायचे. आता आपली संस्था जवळ 70 जणांचे सैनिक, माजी सैनिक आपल्या गावामध्ये आहे. सर्व एकत्र आणण्याचं काम आता झालेलं आहे. 1 महिन्याभरामध्ये आपली जी संस्था आहे ती रजिस्टर होण्याचं काम कंप्लीट होणार आहे. रजिस्टर झाल्यानंतर आपल्याला एक साधारण सैनिक भवनाचा आता शिर्के साहेब राज्य प्रमुख आहे, त्यांनी सांगितलेलं आहे तात्पुरत्या कामासाठी सर्व सैनिकांच्या वतीनं सरपंच साहेब जे गावचे प्रमुख व्यक्ती आहे त्यांना, ग्रामपंचायत सदस्यांना आमची एक विनंती राहील की आता आम्हाला एक तात्पुरत्या स्वरूपात एखादा गाळा किंवा एखादा शॉप दुकान त्यांनी उपलब्ध करून द्यावे, ताकी मग आम्हाला त्याचा ॲड्रेस देऊन संस्था रजिस्टर करण्यासाठी आम्हाला फायदा होईल. आणि इथून पुढे जसे गावाचे सोशल वर्कर्स म्हणा, सामाजिक कार्यकर्ते जे काम करत आहेत, त्याचप्रमाणे एक सैनिक सुद्धा गावाच्या सहभागामध्ये खांद्याला खांदा लावून उभा राहणार. गावाच्या प्रगतीमध्ये सर्वांचा सहभाग नोंदवला जाईल याची मी शाश्वती देतो. सगळं गावकऱ्यांनी मिळून आणि सैनिकांनी मिळून आपला गाव, आत्ताची ते सध्याची परिस्थिती आपल्या गावात, आपल्या गावची तालुक्यामध्ये उच्चांक गाठवलेला आहे. मागील 8-10 वर्षापासून जी कामं चालल्यात आणि जे आता प्रगती कामं होत आहे आणि होणार आहे, तर पारनेर तालुक्यामध्ये तर उच्चांक गाठला आहे. परंतु आपल्याला आता पारनेर तालुका थांबून जमणार नाही. जिल्हा आणि राज्य लेवल कशी आपल्याला गाठता येईल त्या दृष्टीने गावचे जे मेन पुढारी आणि सोशल वर्कर आहेत आणि बाकीचे काही आमचे सैनिक पण चांगले काम करीत आहेत. सर्व सैनिक आणि गावकरी मिळून ते आपण गाठवायचा प्रयत्न करणार आहे आणि ते आपण शक्य होईल. सर्व सैनिकांच्या माध्यमातून आज मी अजून एक तुम्हाला सगळं गावकऱ्यांना आणि आपल्या देशाच्या समोर जो भविष्य बसलेला आहे सर्वांना एक सांगू इच्छितो. सैनिक हा फक्त सैनिकच नसतो, तो सर्व क्षेत्रामध्ये एक अव्वल दर्जा प्राप्त केलेला माणूस सुद्धा असू शकतो आणि आहेत.
आपल्याला आता आम्ही गावाचा आता जो विकास चाललाय त्यामध्ये एक भर टाकायची अशी टाकणार आहे की आता आपला जवळजवळ गाव 80 ते 90% शेतकरी वर्ग आहे आणि त्यांची मुलं मुली जे आपल्या शाळेत शिकतात ते हुशार खूप आहेत, 90% 95% मार्क घेत आहे, त्यांना वेगवेगळ्या स्कॉलरशिप वगैरे भेटत आहे, ते 10वी 12वी पर्यंत शिक्षण त्यांना चांगल्या आरामात इथं भेटतं. पण मेन पालक वर्ग शेतकरी असल्यामुळं आणि बाहेरची टेक्नॉलॉजी त्यांना कमी माहीत असल्यामुळं 12वी नंतर काय हा सर्वात मोठा प्रश्न प्रत्येक पालकाला निर्माण होतो. त्यासाठी सैनिक संघटना आपले पानोली आणि आपण एक कार्यक्रम प्लॅटफॉर्म उभा करू राहिलेला आहे मुलांसाठी का 12वी नंतरचं जेवढं मार्गदर्शन आहे एका प्लॅटफॉर्मवर आपल्याला उभं करायचं आहे आणि शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना ते द्यायचं आहे. त्याची सर्व जबाबदारी सैनिक घेणार आहे. पण 4थी 5वी पासून तर ते 12वी नंतर क्लास 1 अधिकारी पासून सगळं शिक्षण तुम्ही सिव्हिल टाईपचं घ्या, सैनिक स्कूल मार्गदर्शन, आर्मी नेव्ही एअरफोर्स मध्ये कसं जाता येईल तुम्हाला क्लास 4 पासून तर वर्ग अधिकारी 1 पर्यंत, बाकी सिव्हिल सेक्टर मध्ये सगळ्यांचं शिक्षण मार्गदर्शन आपल्याला एका प्लॅटफॉर्मवर देण्याचे काम लवकरच आपल्या 1 महिन्यामध्ये आपल्या गावात सुरू होणार आहे. त्यासाठी ऑलरेडी आपण जे गावचे मेन पुढारी लोक आहेत त्यासाठी आहे. ह्याच्यानंतर आता हा कार्यक्रम संपला असं आपण जाहीर करू. ह्याच्यानंतर सर्व पाहुणे मंडळी, गावकरी आणि सर्वांसाठी जेवणाची सोय उपलब्ध केलेली आहे. तरी कोणीही आपल्या आपल्या जागेवरतीच थांबा. 2 मिनिटात कार्यक्रम संपन्न होत आहे. प्रस्ताव स्वीकार करून एक सैनिकांसाठी काळा त्वरित उपलब्ध करून दिलेला आहे ग्रामपंचायतीमध्ये. धन्यवाद सरपंच साहेब. आणि आता एक शिवगर्जना होईल आणि आपले जे निवेदक आहेत ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरत असताना तुम्ही मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रम असो या अनेक खूप सारे कार्यक्रम मागले 16 वर्षापासून ते या निवेदन क्षेत्रात आहेत. ते उत्कृष्ट शिक्षक पण आहेत. मी रंधाळे साहेबांना विनंती करतो की त्वरित आपण सन्मान करून कार्यक्रमाचं आपण समापन करूया. आणि धन्यवाद साहेब. आता एक शिवगर्जना होईल. झाल्याच्या नंतर आपण आवाज करू नका, कृपया कोणीही आवाज करू नका. 2 मिनिटात कार्यक्रम समाप्त होत आहे. आज वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण होत आहे आणि भारत सरकारनेही त्याचं
जय. धन्यवाद. मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए हैं उनकी जरा याद करो कुर्बानी. है मेरे वतन के लोग जरा आँख में भर लो पानी, जो शहीद